नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीचा मुद्दा थंड होण्याचं नाव घेत नाहीये. आता नवनिमित्त आहे. त्या मंदिरात दान मोजणी करणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचे राजीनामे. 36 पैकी 23 मोजणी कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले. आता तुम्ही म्हणाल, अहो चंपतरायनं राजीनामा दिला, मिश्रांनी राजीनामा दिला, मग तुम्हाला या कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याची बातमी का वाटते? अहो आहे ना, त्याचं कारण आहे 36 पैकी 23 गेले. काय कारण? त्यांनी सांगितलं की 10 ते 20 रुपयांच्या नोटांची संख्या वाढली. 500च्या नोटा पूर्वी जास्त यायच्या, मात्र रामभक्त आता या मंदिरात त्यांची संख्या कमी झालीच आहे या दानचोरी वादानंतर. परंतु जे रामभक्त येतात ते आता 500च्या नोटा कमी दानपेटीत टाकतात. ते 10-20 रुपयांच्या नोटा जास्त टाकतात. पूर्वी 500च्या रुपयांच्या 70-80 बंडल व्हायचे, आता 15 बंडलच तयार होतात. इतर सर्व 10-20 रुपयांच्या नोटा. त्यामुळे काम वाढलंय आमचं. आता लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल, अहो बरोबर आहे ना मुद्दा, काम वाढलंय त्यांचं. 6 तासावरून 9 ते 10 तासापर्यंत वेळ वाढवली आहे, पगार वाढवला नाहीये, त्यामुळे त्यांनी राजीनामे देणं स्वाभाविकच. परंतु आणखी एक मुद्दा यातला, राम मंदिर ट्रस्टनं आता एक नियम कडक केलाय. तो कोणता? तर मोजणी कर्मचाऱ्यांनी खिसे नसलेले कपडे घालायचे. त्यामुळे लक्षात घ्या, हा मुद्दा खरं कारण आहे का हे सुद्धा विचार करावं असंच आहे. आता 36 पैकी 23 गेले. 13 कर्मचाऱ्यांकडून दान मोजणी होणार कशी, ही नवी समस्या स्टेट बँक आणि मंदिर व्यवस्थापनासमोर उभी टाकलेली आहे. पाहूया नेमकं काय घडतं. सर्वोच्च न्यायालयातून एक चांगली बातमी सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालय 13 जुलै रोजी राम मंदिर दान चोरी प्रकरणाची सुनावणी घेणार आहे. 3 याचिका आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि 3 जणांचं खंडपीठ सुनावणी घेईल. मग ठरवेल की या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी कडे स्थानांतरित करायचा का. हा एक चांगली बातमीचा मुद्दा आहे. परंतु त्याचवेळी गंभीरतेने विचार करावा असं की राम भक्तांची संख्या कमी का झाली? अयोध्येत जाणाऱ्या 500च्या नोटा दानात का कमी होऊ लागल्या? खिसे नसलेले कपडे हे खरं कारण असेल तर आणखी गंभीर नाही का? तुम्हीच विचार करा.